काल चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री बिपिन पालिवाल यांनी 687 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्याची प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे। हा चुकीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केल्याची माहिती दिली आहे, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी माध्यमांपासून लपवली आणि चंद्रपूरच्या जनतेची दिशाभूल केली। चंद्रपूर महानगरपालिका कर्जबाजारी होत आहे। चंद्रपूर महानगरपालिकेवर 150-200 कोटीचं कर्ज होणार आहे, ही गोष्ट त्यांनी माध्यमांपासून लपवली आणि चंद्रपूरकरांची दिशाभूल केली आहे। चंद्रपूर अमृत योजना टप्पा 2 साठी महानगरपालिका ही 270 कोटीची जी योजना आहे, 85 कोटी रुपये महानगरपालिकेचा हिस्सा द्यावा लागणार आहे। त्यासाठी यावर्षी 70 कोटीची तरतूद केली असं त्यांनी अर्थसंकल्पासाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे। सोबतच मलनिसारण योजना जी 506 कोटीची आहे, त्यासाठी महानगरपालिकेचा 162 कोटीचा हिस्सा देणे आहे, त्यापैकी 20 कोटीची यावर्षी तरतूद केलेली आहे। या दोन्ही गोष्टी कुठून हा निधी उभारणार, हा हिस्सा कसा देणार, हे मात्र त्यांनी हुशारीने लपवलं आहे। UIDF अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड मार्फत यासाठी कर्ज उचलण्यात येणार आहे। व्याजाने हे कर्ज द्यावं लागणार आहे, या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे आणि हे कर्ज उचलल्यानंतर 150 ते 200 कोटीचं कर्ज महानगरपालिकेवर होईल। महानगरपालिका हे कर्ज फेडण्यासाठी जे उत्पन्न लागते त्या उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होऊ शकणार नाही आहे। ही महानगरपालिका आर्थिक दिवाळखोरीमध्ये निघण्याची शक्यता आहे। ते कर्जामुळे ही बाब महानगरपालिकेचे आयुक्त बिपिन पालिवाल यांनी माध्यमांपासून आणि चंद्रपूरच्या जनतेपासून लपवली आहे। याचे दुष्परिणाम या चंद्रपूरच्या जनतेला निश्चितपणे भोगावे लागणार।